हॅलो यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचं माझ्या स्वरा फुलाने किचन चॅनलमध्ये. तर आज आपण इथे खिचडीचे पराठे बनवायला घेतलेले आहे. खिचडीचे पराठे? हो, खिचडीपासून सुद्धा पराठे तयार होतात, बघू शकतात. तर त्यासाठी लागणारं आपण काही साहित्य आहे ते बघून घेऊया. इथे मी काही साहित्य घेतलेलं आहे, बघू शकता. तर खिचडीच्या पराठ्यांसाठी मी इथे रात्रीची खिचडी घेतलेली आहे. 1 बाउल खिचडी आहे, ही फ्रीजमध्ये ठेवून घेतलेली होती. आणि 1 बाउल इथे गव्हाचं पीठ आहे, 1 वाटी बेसन पीठ, 1 चम्मच ओवा, चवीप्रमाणे मीठ, 2 चम्मच लाल तिखट, 2 चम्मच तीळ आहेत, 1 छोटा चम्मच हळद आणि इथे कोथिंबीर घेतलेली आहे. एवढंच साहित्य आपल्याला इथे खिचडीच्या पराठ्यासाठी लागणार आहे. इथे मी एक ताट घेतलेलं आहे. या ताटामध्ये आता आपण गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे, सोबतच बेसन पीठ टाकून घ्यायचं, चवीप्रमाणे मीठ, ओवा आणि हे तीळ घेतलेले होते ते तीळ टाकून घ्यायचे आहे. सोबतच लाल तिखटसुद्धा टाकून घ्यायचं आहे आणि हळदसुद्धा ॲड करायची आहे. कोथिंबीर आणि आता हे टाकून घेतलेले सगळे मसाले इथे आपल्याला गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. बघू शकता, पूर्ण एकजीव करून घ्यायचा आहे, म्हणजे मीठ मसाले या पिठामध्ये सगळे व्यवस्थित मिक्स झाले पाहिजे. आता बारी आहे या खिचडीची. खिचडी यामध्ये टाकून घ्यायची आणि पूर्ण एकजीव करून घ्यायची. एकदम त्या खिचडीला कणिकमध्ये त्या पिठामध्ये एकदम मॅश करायचं आहे. पीठ आणि खिचडी एकदम एकजीव झालं पाहिजे. यामध्ये अगोदर पाणी टाकायचं नाही आहे. पाणी जर का टाकलं तर आपले जे खिचडीचे जे गोळे आहेत ते तसेच राहतील. त्यासाठी अगोदर पिठामध्येच खिचडी मळून घ्यायची आहे, मिक्स करून घ्यायची आहे. कारण त्याने काय होतं की ते जे पीठ आहे आणि खिचडी एकदम एकजीव होतं आणि मऊ होतं. बघू शकता, अशा प्रकारे खिचडी इथे मिक्स झालेली आहे. आणि आता मी थोडंच पाणी इथे टाकून कणिक मळत आहे. थोडंच पाणी ॲड करायचं आहे. आणि बघू शकता, कणिक आणि खिचडी जी आहे एकदम चोपडी झालेली आहे त्या पिठामध्ये. आणि अशा प्रकारे इथे आपल्याला उंडा तयार करून घ्यायचा आहे. बघू शकता, इथे माझं कणिक मळून झालेलं आहे आणि एवढीच कन्सिस्टन्सी या पिठाची ठेवायची आहे. जास्त पातळही मळायचा नाही आहे. सोबतच लावायला कोरडं पीठ घेऊ आणि पोळीच्या आकाराचाच इथे छोटा उंडा आपल्याला घ्यायचा आहे आणि मगच पराठा लाटायचा आहे. थोडा जाडसरच लाटायचा आहे. पोळीसारखंच इथे पहिले छोटी पोळी लाटून घ्यायची आहे आणि तेल लावून 4 पुड पाडायचे आहेत. आणि मग इथे आपल्याला आपला पराठा लाटून घ्यायचा आहे. बघू शकतात, कोथिंबीरही त्यावरती किती छान दिसते आहे. आणि जेव्हा आपण पराठा तयार करतो त्यावरती जे तीळ आहेत, ओवा आहे, खायला तर छानच लागतात आणि तो दिसायलाही सुंदर दिसतो बरं का. इथे आता आपला पराठा लाटून झालेला आहे. बघू शकता, जास्त पातळही इथे मी लाटलेला नाही आहे आणि जाडही नाही आहे. एवढाच जाड आपल्याला इथे ठेवायचा आहे. आणि या पराठ्यामध्ये आता इथे आपल्याला होल करून घ्यायचे आहे. त्याने काय होतं तर पराठा जो आहे आपला व्यवस्थित भाजला जातो. चला तर तवा इथे तापलेला आहे, तेल टाकून घेऊया. आणि जो पराठा आहे तो पराठासुद्धा तिथे तव्यावर टाकून घ्यायचा आहे. बघू शकतात, जे होल पाडलेले होते त्यामधून जे तेल आहे ते आता बाहेर येत आहे. मीडियम जो गॅस आहे आपला तो फुल ठेवायचा नाही आहे. तवा जास्तही गरम करायचा नाही आहे. मीडियम फ्लेमवरतीच तवा तापून घ्यायचा आहे आणि मीडियम फ्लेमवरतीच इथे पराठे जे आहे ते आपले पूर्ण शेकून घ्यायचे आहे. त्याने काय होतं तर आतमधून सुद्धा व्यवस्थित पराठे आपले इथं कमी आचेवर व्यवस्थित खरपूस भाजल्या जातात. बघू शकतात, एक साईड व्यवस्थित भाजल्या गेलेली आहे, एकदम लालसर अशी झालेली आहे. दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला थोडं तेल टाकून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा पराठा व्यवस्थित खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. बघू शकता, इथे दोन्ही साईडने पराठा तयार झालेला आहे. आणि अशाच प्रकारे दुसरा पराठासुद्धा मी लाटलेला होता, तो पराठा टाकून इथे तसाच भाजून घ्यायचा आहे. बघू शकता, दोन्ही साईडने इथे सुद्धा हा पराठा लाटून झालेला आहे. अशाच प्रकारे मी सगळे पराठे इथे लाटून घेतलेले आहे. आणि ही रेसिपी ऐकायला नाव जसं वेगळं वाटलं
तसंच खायलासुद्धा भन्नाट आहे. आणि ही रेसिपी तुम्हाला नक्की कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे समोर येणारे सगळे व्हिडिओ तुम्हाला बघता येईल. भेटूया नवीन रेसिपी